शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे? आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत कुणीही पेरणीसाठी घाई करू नये. तर आज रविवार आहे, 21 जून तारीख आहे. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज थोडक्यात घेणार आहोत. वार आहे रविवार 21 जून आणि वार आहे सोमवार 22 जून असा 2 दिवसाचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण 21ला जर बघितलं तर 21ला बऱ्याचशा भागांमध्ये हवामान नाही आहे, पण 22ला जोरदार पाऊस आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 21ला नंदुरबारमध्ये जर आपण बघितलं संध्याकाळी 6 वाजता, तर त्या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले हा जर परिसर जर आपण बघितला, तर या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अकोले, घोटी, नाशिक, पेठ, अ, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, पेण, लोणावळा, मुरुड, जंजिरा, lausa, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, त्याचबरोबर सातारा, बारामती, दौंड, शिरूर हा जर मंचर, पुणे हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 21 तारखेला होणार आहे. त्याचबरोबर सातारा, विटा, ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी, त्याचबरोबर सांगोले, त्याचबरोबर पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कर्जत या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर जामखेड परिसर जर बघितला, जामखेड, बार्शी, धाराशिव, सोलापूर, नंदुरबार, अक्कलकोट, न लातूर, केज, परळी, माजलगाव, परतूर, जिंतूर, परभणी, हिंगोली, वाशिम, पुसद, अरणी, उमरखेड, नांदेड, अकोला, तर या संपूर्ण परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे. अकोट, अचलपूर, धरणी, चिनारा या परिसरांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. जळगावमध्ये देखील जळगाव, शेवगाव, बोदवड या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण बघूया, सोमवारी 22 तारीख आहे आणि 22 तारखेला आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे. आपण जर 22ला जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता मालेगाव, त्याचबरोबर मनमाड, चाळीसगाव, सटाणा या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होणार आहे. त्याचबरोबर धुळे, कधी सोमवारी 22 जूनला संध्याकाळी 6 वाजता. त्याचबरोबर शिरपूर, अंबळनेर, जळगाव, शेवगाव, बोदवड, त्याचबरोबर चिखली, खामगाव, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, अहिल्यानगर, पाथर्डी, जामखेड, कर्जत, दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोले, त्याचबरोबर विटा, सांगली, कोल्हापूर, ईश्वरपूर या पट्ट्यात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. सोमवारी 22 जूनला हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, तासगाव, अंजनी, ईश्वरपूर, निपाणी, त्याचबरोबर कणकवली, सावंतवाडी, इथं कणकवली आहे, मालवण आहे, सावंतवाडी आहे. आता या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 22 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लाजा हा जर परिसर बघितला, संगमेश्वर, तर या भागात देखील अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर चिपळूण, खेड, दाभोल, जयगड, दापोली, मंडणगड, महाड, माणगाव, lausa, त्याचबरोबर लोणावळा, नागठाणे, पेण, मुरुड, जंजिरा, अलिबाग या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. आपण जर कर्जत, कुळगाव, बदलापूर परिसर बघितला, ठाणे, नवी मुंबई, तर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर तेच जर 8 वाजता जर बघितलं, तर कुळगाव, बदलापूर आणि शहापूर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विषय काय असतो, जसं जसं वातावरण बदलत चालतं तसतसं
पाऊस पडायला सुरुवात होते. आपण जर नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये कमी प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे जर मालेगाव, मनमाडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. धुळ्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे काय विषय राहतो, बऱ्याचशा जणांनी आम्हाला मेसेज केलते की धुळ्यामध्ये पाऊस होणार का? तर धुळ्यामध्ये 22ला पाऊस थोड्याफार प्रमाणात होणार आहे. आपण बघूया अजून काही वातावरणामध्ये 12पर्यंत बदल होतोय का? आपण इथे जर बघितलं तर रात्री 4 नंतर म्हणजे संध्याकाळी 4 नंतर वातावरणामध्ये प्रचंड बदल होणार आहे. आपण जर इथे बघितलं तर 5च्या दरम्यान इथे पाऊस पडणार आहे धुळ्यामध्ये. त्याचबरोबर आपण जर जळगावमध्ये बघितलं तर थोड्याफार प्रमाणात इथे देखील पाऊस पडणार आहे. जास्त नाही, पण थोड्याफार प्रमाणात तिथे पाऊस पडणार आहे. चिखली, मेहकर या भागात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, पुसद, हिंगोली, जिंतूर, परभणी, परतूर, माजलगाव, बीड, केज, परळी, लातूर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पाऊस आहे पंढरपूरच्या तिकडं देखील जास्त प्रमाणात पाऊस आहे. सांगोल्याला पण पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर हर्ती परिसर बघितला तर इथे देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर खाली जर इकडे बघितलं सांगली, निपाणी तर कोल्हापूर या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. आपण इथे जर बघितलं तर इथे आता राजुरा, चंद्रपूर त्याचबरोबर कोठा हा परिसर बघितला तर इथे देखील थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर हिंगणघाट परिसर बघितला तर येथे देखील थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. उमरेड, नागपूर, भंडारा या परिसरात देखील थोड्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर गोंदिया परिसर बघितला तर येथे देखील हलका पाऊस पडणार आहे. आता या पावसामध्ये सर्वांना प्रश्न असेल की हा पाऊस आता महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण तर 100% असणार आहे आणि महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. काही भागामध्ये वादळी वारे देखील असणार आहे. तर काही भागामध्ये विजाचं वातावरण देखील असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कारण ज्या ठिकाणी पाऊस पडतो तिथं विजा असणार, वारा असणार. वाऱ्यामुळे देखील पुढे पाऊस सरकत असतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला काही हवामानाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.